जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहे इंग्लिशचे मागच्या वर्षीचे PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे फॉरेस्ट गार्ड मध्ये विचारले गेले आहेत, ते पण इंग्लिश सब्जेक्टचे. तर कोणते कोणते असे प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्याला कसे सॉल्व्ह केले गेले पाहिजे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ह्याच्यासाठी ह्याच्या आधी आपण खूप सारे व्हिडिओज बनवले आहेत डिटेलमध्ये इंग्लिशचे एक एक टॉपिकला मी एक्सप्लेन केलेले आहेत. आता आपण PYQ घेणार आहोत मागील वर्षी कसे प्रश्न विचारले गेले आहेत, तर ते सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे, याच्याने तुमचे जास्तीत जास्त प्रश्न काय होतील, सॉल्व्ह होतील आणि जे पण एक्झामला प्रश्न येतील ते तुम्हाला थोडे सोपे वाटतील. सोपे म्हणजे थोडे कंपॅरेटिव्हली सेम वाटतील, फक्त थोडे वेगळे प्रश्न असतील. ते तुम्ही कसे सॉल्व्ह करायचे तुम्हाला ह्या PYQ वरनं कळून जातील. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे हा जो PYQ फॉरेस्ट गार्ड मध्ये विचारला गेलेला आहे, तो आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ठीक आहे, द कार क्रॅश डॅश डॅश द ड्रायव्हर. ठीक आहे, इथं काय विचारलेलं आहे, द कार क्रॅश डॅश डॅश द डिवायडर. सॉरी, ओके. ह्याच्यामध्ये चार ऑप्शन दिले तुम्हाला, ऍट, फ्रॉम, इन टू अँड अप. ओके, इथं क्लिअरली तुम्हाला सॉल्व्ह करताना हा जो वर्ड दिला इथं कार क्रॅश, ठीक आहे, हा जो वर्ड इथं तुम्हाला दिलेला आहे ह्या वर्डवर तुम्हाला विचार करायचा. कारण की क्रॅश जेव्हा असा वर्ड येतो दॅट मीन्स हिट समथिंग सडनली अँड व्हायलेंटली, म्हणजे काय ना काय धडकलंय. राईट, क्रॅश म्हणजे काय झालंय, काय ना काय तिथं धडकलंय. वेन देर इज अ मुवमेंट प्लस कोलिजन वी ऑलवेज यूज इन टू. ठीक आहे, म्हणजे जिथं काय हालचाल असेल है ना, कोलिजन असेल, कोलिजन म्हणजे धडक असेल किंवा क्रॅश असेल काही, त्यावेळेला आपण काय करतो, इनटू यूज करतो. हा एक सिंपल फॉर्म्युला आहे इंग्लिशचा. ठीक आहे, जर तुम्ही बाकीचा एक जर एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर सर्वात पहिले तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, ऍट. ऍट आपण केव्हा यूज करतो, ठीक आहे, ऍट आपण केव्हा यूज करतो, यूज फॉर द डायरेक्शन नॉट द कोलिजन. ऍट दॅट साइड आपण ऍट डायरेक्शन साठी यूज करतो. इथं एक्झाम ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला कुठेही डायरेक्शन विचारलं गेलेलं नाहीये. ओके, त्यामुळे आपण ऍटला आपण काय करणार आहे, ऍट तर नसू शकतो. इलिमिनेशन मेथड जे नाहीये ते सर्वात पहिले काढून टाका. ठीक आहे, दुसरा दिलेला तुला फ्रॉम. फ्रॉम कशासाठी यूज करतो आपण, सेपरेशन साठी. ओके, फॉर्म कशासाठी यूज करतो, सेपरेशन साठी. ठीक आहे, आय टुक द मँगोज फ्रॉम दॅट बास्केट, है ना, मी काही मँगोज काढून घेतले त्या बास्केट मधून, म्हणजे मी सेपरेट केले. सेपरेट करताना आपण काय करतो, फ्रॉमचा यूज करतो. इथं काय सेपरेशन दिसतंय, नाहीये, तर म्हणजे हा पण नसणार आहे. ठीक आहे, आणि इंटू आपण मुवमेंटसाठी यूज करतो. आपण कधी पण शिकतो इंटू आपण कधी यूज करतो, जेव्हा काही मुवमेंट होत आहे, ठीक आहे, तेव्हा आपण ह्या इंटूला यूज करतो. इथं कार पूर्ण क्रॅश झाली, मुवमेंट जास्त आहे, त्यामुळे हा इंटू हा काय आहे, राईट आन्सर आहे, राईट ऑप्शन आहे. अप म्हटलं तरी पण इथं बघा ना, तुम्ही अप टाकून बघा इथं, द कार क्रॅश अप द डिवायडर. अप द डिवायडर म्हणजे रिलेटेडच होत नाहीये, सेंटेन्स वाचायलाच रॉंग वाटतंय. ठीक आहे, तर अशा मेथडने तुम्ही काय करा, प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सर्वात पहिले इलिमिनेट करा, कोणतं नसू शकतं ते बघा. ठीक आहे, नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ओके, सेम प्रश्न आहे, त्याच टाईपचा आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे, वेअर इज द चाइल्ड डॅश डॅश वॉज क्राईंग. वेअर इज द चाइल्ड डॅश डॅश वॉज क्राईंग. ह्याचं जर एक्सप्लेनेशन म्हटलं तर चाइल्ड, चाइल्ड हा काय आहे, पर्सन आहे. चाइल्ड काय आहे, पर्सन आहे. आणि पर्सनला इट कधी यूज करतो का आपण, बिलकुल यूज करत नाही. पर्सनला आपण इट यूज करतो का, नाही यूज करत. ठीक आहे, विच, वेअर इज द चाइल्ड विच वॉज क्राईंग, हे तुम्हाला येऊ शकतं 50%. ठीक आहे, वेअर इज द चाइल्ड डॅश डॅश वॉज क्राईंग, शी वॉज क्राईंग, शी हे पण बसतंय. ठीक आहे, त्यानंतर वेअर इज द चाइल्ड हु वॉज क्राईंग, हु पण बसतंय. आता इथं संकट आहे. ठीक आहे, म्हणजे हा तर बसतच नाहीये, हे तिन्ही बसू शकतात. आता इथं तुम्हाला थोडस ग्रामर यूज करता आलं पाहिजे, की फॉर पीपल हु यूज द हु, है ना, पीपल साठी आपण काय करतो, हु यूज करतो. राईट, पीपल साठी आपण हु यूज करतो, म्हणजे हु आन्सर असू शकतं. ठीक आहे, बाय अनदर बॉक्स शी. शी का रॉंग आहे, शी काय आहे, इट इज अ सब्जेक्ट प्रोनाउन. और जर आपण ते जर टाकलं
इथं जर आपण ते टाकलं, इथे सब्जेक्ट प्रोनाउन आहे, थोडस सेंटेन्स वाचताना चुकीचं वाटतंय. ठीक आहे, वेअर इज द चाइल्ड, शी वॉज क्राईंग. ओके, तर हे इथं फिट होत नाहीये. जर आपण नीट वाचल्याला तर इथे शी फिट होत नाहीये. ग्रॅमॅटिकली थोडस रॉंग वाटतं आपल्याला ते. वेअर इज द चाइल्ड, शी वॉज क्राईंग, हा ना, म्हणजे ग्रॅमॅटिकली थोडस फार मिस्टेक याच्यामध्ये दिसतं. विच का रॉंग आहे? यूज फॉर द थिंग्स और एनिमल. विच केव्हा यूज होतो? जेव्हा आपण कोणत्याही थिंग बद्दल, अॅनिमल बद्दल, हा ना, आपण बोलत असतो. ठीक आहे, इथं गोल्डन रूल यूज करा. हु पीपल साठी यूज होतात. हु हा पीपल साठी, हुम हा पीपल साठी यूज होतो. ओके, त्याच्यामुळं हु हा सही जवाब आहे. ठीक आहे, राईट आन्सर आहे, बरोबर आन्सर आहे. ओके, त्याच्या पुढं थर्ड आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोवर्ब. ठीक आहे, आता काय दिलंय नीट वाचायचं. सर्वात पहिले जे स्टेटमेंट दिलेलं आहे इथं ते क्लिअरली नीट वाचून घ्यायचं. डोंट पुट ऑल युअर एग्स इन अ वन बास्केट. ठीक आहे, ऑल युअर एग्स इन अ वन बास्केट. डोंट पुट ऑल युअर एग्स इन अ वन बास्केट. ठीक आहे, इथं एग्सचा मिनिंग काय आहे? रिअल अंडे हा तुमचा इथं मिनिंग नाही आहे. इथं याचा मिनिंग आहे मनी. ठीक आहे, एक्सचं मिनिंग काय आहे? मिनिंग मनी. वन बास्केट म्हणजे वन प्लॅन. वन प्लॅन, वन बास्केटचं मिनिंग काय आहे? वन प्लॅन, राईट. त्यानंतर डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस ऑर प्लॅन. तर क्लिअरली इथं दिसतंय तुमचे पैसे एकाच बिझनेस मध्ये लावू नका. डोंट पुट ऑल युअर एग्स इन अ वन बास्केट. ना, आता इथं खाली बघा, डोंट टॉक टू एव्हरीवन यू मीट. टॉक टू एव्हरीवनचा काही संबंधच नाही आहे. टॉक टू एव्हरीवनचा काही संबंधच नाही आहे. त्याच्यानंतर दिलंय फूड. फूडचा काय संबंध येतोय की इथं? आपण येत नाही, इलॉजिकल वाटतंय. त्याच्यानंतर डोंट रिस्क एनीवन टू हेल्प. एनीवन फॉर, डोंट आस्क एनीवन फॉर द हेल्प. हेल्पचा पण इथं काय संबंध येत नाही. म्हणजे ऑप्शन ए पहिला हा काय आहे? बरोबर आहे. डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. डोंट पुट ऑल युअर एग्स इन अ वन बास्केट. ठीक आहे, एक्स मीन्स मनी अँड बास्केट मीन्स प्लॅन. तुम्ही एकाच प्लॅन मध्ये तुमचे सगळे पैसे इन्व्हेस्ट करू नका. ठीक आहे, नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. आता इथे तुम्हाला करेक्ट काय आहे, स्पेलिंग नीट बघायचे आहे आणि स्पेलिंग बघून तुम्हाला कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे ठरवायचं आहे. पहिले सेंटेन्स पासून, वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर. पहिले चारही ऑप्शन वाचून घ्या. वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर. वी लॉस्ट द रिसिप्ट म्हणजे रिसिप्ट हा मेन वर्ब आहे, इथं वर्ड आहे ज्याला आपल्याला फाइंड आउट करायचं की त्याची स्पेलिंग चुकीची आहे, कुठं चुकीची आहे, कुठं बरोबर आहे. हे रिसिप्ट आहे, हे रिसिप्ट आहे, हे रिसिप्ट आहे, हे रिसिप्ट आहे. ओके, रिसिप्ट रिसिप्ट रिसिप्ट, आणि कोणतं रिसिप्ट तुम्हाला बरोबर आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. रिसिप्ट हा तर बघायलाच कसं वाटतंय, चुकीचं वाटतंय. रिसिप्ट असं कोण लिहित आहे? ठीक आहे, त्याच्यानंतर रिसिप्ट हा थोडा बरोबर वाटतोय. रिसिप्ट हा थोडा अजून बरोबर वाटतोय आणि रिसिट हा तर पूर्ण चुकीचा वाटतोय. ठीक आहे, आता इंग्रजीमध्ये काही असे वर्ड असतात जिथं सायलेंट लेटर यूज केला जातो. ओके, आणि हा रिसिप्ट असाच वर्ड आहे जिथं पी हा सायलेंट आहे आणि आपण बोलताना रिसिप्ट बोलतो, पण पी हा आपण उच्चारत नाही कारण की पी हा सायलेंट वर्ड आहे. ऑनेस्ट, ऑनेस्ट मध्ये एच पासून तो वर्ड स्टार्ट होतो. तर एच आपण कधी बोलतो का? हॉनेस्ट नाही बोलत, ऑनेस्ट ओ पासूनच बोलतो. तर एच काय आहे? हा सायलेंट आहे. जसं की इथं लिहून दाखवतो तुम्हाला, ऑनेस्ट. आपण ह्याला प्रोनाऊन्स करताना काय प्रोनाऊन्स करतो? ऑनेस्ट, राईट. म्हणजे आपण एच ला काय करतो? हा सायलेंट आहे. एच काय आहे? हा सायलेंट आहे. तसंच रिसिप्ट मध्ये असतंय. रिसिप्ट मध्ये पी हा काय असतो? सायलेंट असतो. म्हणून पी इथं दिलेला आहे, तर हा काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे, तर काही सायलेंट वर्ड्स असतात, ते सायलेंट वर्ड्स तुम्हाला माहिती पाहिजे. ज्याच्यामध्ये काही वर्ड्स असतात ज्याच्यामध्ये काही सायलेंट लेटर्स असतात, ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त काय करायला, शब्द गो थ्रू करावे लागतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पाचवा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता क्लिअरली हा कोणत्या टॉपिक मधून आलाय? वन वर्ड सबस्टिट्यूशन. आपण खूप सारे एक्झाम्पल घेतलेले आहे कोर्समध्ये. ठीक आहे, खूप सारे म्हणजे जास्तच एक्झाम्पल घेतलेले आहे. ते एक्झाम्पल तुम्ही बघा, ते मागच्या वर्षी विचारले गेलेले इम्पॉर्टंट
शब्द इम्पॉर्टंट वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, तर तुम्ही ते बघू शकता कोर्स घेऊन. ओके, पण याच्यामध्ये आपण हा प्रिव्हियस इयर करतोय. तानियाज आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड केम इमिजिएटली. नीट वाचायचंय तुम्हाला, जे अंडरलाईन पार्ट आहे. आन्सर टू समथिंग समवन हॅज आस्क्ड. तानियाज आन्सर टू समथिंग समवन हॅज आस्क्ड म्हणजे तानियाचं आन्सर टू समथिंग समवन हॅज आस्क्ड म्हणजे कोणीतरी काहीतरी विचारलंय, तानिया त्याला आन्सर करते. ठीक आहे, आन्सर करते म्हणजे काय करते, रिप्लाय करते. क्लिअरली इथं मेन्शन आहे. टॉक तर नाहीच आहे. क्वेश्चन तर विचारला गेलेला नाहीये. इथं कुठं तुम्हाला क्वेश्चन विचारला गेल्यासारखं वाटतं, म्हणजे हा तर येणार नाहीये. तर काय इलॉजिकल आहे, अनरिलेटेड आहे, गुगच टाकलेलं आहे. इथं तानियाज आन्सर टू समथिंग म्हणजे तानिया आन्सर करते कशात तरी रिलेटेड, जे कुणीतरी विचारलंय. समवन हॅज सेड, कोणीतरी काहीतरी बोललंय, त्याच्यावर तानिया काय करतेय, आन्सर करतेय. ठीक आहे. हॅलो, क्लासवर आहे, बोल ना. ओके ओके, ठीक आहे. नेक्स्ट दिलं, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. रिप्लाय. ठीक आहे, इथं हा रिप्लाय काय आहे, हा करेक्ट आहे. राईट. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट, क्लिअर आहे हे, समजायला एवढं हार्ड नाहीये. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता मोस्ट अप्रोप्रिएट कोणतं, दे विजिटेड डॅश डॅश विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. आता आर्टिकल शिकताना आपण शिकलोय, कोणतंही प्लेस, मॉन्युमेंट असेल, कोणताही प्लेस असेल, राईट, कोणताही फेमस प्लेस असेल, मेमोरियल असेल, मॉन्युमेंट असेल, त्या प्लेसच्या पुढे आपण कधी पण द लावतो. त्या प्लेसच्या पुढे आपण कधी पण काय लावतो, द लावतो. इथं क्लिअरली प्लेस मेन्शन केलं गेलेलं आहे, तर आपण क्लिअरली इथं काय लिहिणार आहे, द लिहिणार आहे. ठीक आहे. अँड कधी लावतो आपण, अँड कवा लावतो, इथं दिलेलं आहे तुम्हाला, यूज फॉर द कॉमन नाउन्स. ए आणि अँड कधी कॉमन नाउन साठी यूज होतो, आणि मोस्ट स्पेसिफिकली वॉवल जेव्हा येतो तेव्हा आपण अँड यूज करतो. वॉवल जेव्हा येतो तेव्हा आपण यूज करतो. नो आर्टिकल, रॉंग एअर. नो आर्टिकल आपण म्हणू शकत नाही, तर क्लिअरली आर्टिकल लागणार आहे. ठीक आहे. तर मेमोरियल असेल, फेमस प्लेस असेल, त्याच्या पुढे आपण दच लावतो, हा आपला रूल आहे. ठीक आहे. कोणतीही गोष्ट एक असेल, राईट, त्याच्यासाठी पण आपण द लावतो. सन, द सन म्हणतो आपण, सन एकच आहे ना, वर्ल्ड मध्ये सन एकच आहे, तर द आपण यूज करतो. प्लेस असेल, फेमस प्लेस असेल, त्या टायमाला आपण द यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द गिव्हन वर्ड. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स खूप सारे वर्ड घेतलेले आहेत कोर्समध्ये. ह्याच्यामध्ये काय विचारलंय, अजर. ओके, अजरचा सिंपल मिनिंग असतं मित्रांनो, स्लाइटली ओपन. स्लाइटली ओपन, स्लाइटली ओपन. ओपन म्हटलं की क्लोज पाहिजे तिथं. ओके, ओपन म्हटलंय, अजर मीन्स ओपन आणि क्लोज मीन्स क्लोज. ठीक आहे. स्मॅश नसणार आहे, फिक्स्ड, फ्री, हे तर इलॉजिकल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे. रिपीटेड डेकोरेटिव्हली डिझाईन. ठीक आहे. रीना सेड शी लाइक द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन ऑन द टेबल क्लॉथ. ठीक आहे. रिपीटिव्ह डेकोरेटिव्ह डिझाईन. एलिमिनेशन मेथड, सरळ सरळ. कॉपी तर नसू शकते, इलॉजिकल आहे. शेप काय असतात, असे शेप असतात वेगवेगळे. ओके, हे शेप असतात. फिगर तर इलॉजिकल, काहीच इथं जोडतच नाहीये. राईट. आता क्लोथ आलेला आहे वर्ड. क्लोथ वरनं तुम्ही थोडंसं लॉजिकल विचार करू शकता, की क्लोथ म्हणजे वेगवेगळे पॅटर्न असतात. तुम्ही जेव्हा पण कपडे घ्यायला जाता, तर विचारता ना, अरे वेगवेगळ्या पॅटर्नचं दाखव ना, खास करून मुली, अरे वेगळ्या पॅटर्नची साडी दाखव ना. तर पॅटर्न आपण काय करतो, व्हरायटी मध्ये मागतो. क्लोथ जेव्हा येतात किंवा कपडे जेव्हा घ्यायला जातो, तर हे थोडंसं बेसिक जरी विचार केला, तिथं क्लोथ बद्दल विचारलंय, तर ऑब्व्हियसली पॅटर्न असणार आहे. ऑब्व्हियसली काय असणार आहे, पॅटर्न असणार आहे. ओके. त्यानंतर सिलेक्ट द करेक्ट स्पेल्ड सेंटेन्स आपल्याला इथं ऑब्झर्व करायचं. वाचा पहिले, सर्वात पहिले सेंटेन्स काय दिलेलं आहे, अभय पिक्ड अप द हेवीएस्ट बॅग. 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 ठीक आहे. पिक्ड अप तर बरोबर आहे, सगळीकडे सिमिलर आहे. अभय पण सिमिलर आहे सगळीकडे. ठीक आहे. हे पण सगळं सिमिलर आहे, फक्त हा HEAVY हे हेवीचं स्पेलिंग आहे. राईट. आता या हेवीच्या स्पेलिंग मध्ये आता एक कॉमन रूल आहे, ज्या सेंटेन्सच्या मागे वाय असतो त्याला जर आपण सुपरलेटिव्ह मध्ये कन्वर्ट करत असतो, तर वायच्या जागी आय लावतो. वायच्या जागी काय लावतो आपण,
आय लावतो. ठीक आहे. आता हेवी जर असायला हेवीएस्ट लिहायचं असेल आपल्याला तर आपण हा वाय काढतो. हा वाय काढतो आणि EST लावतो. ठीक आहे. हेवीएस्ट, राईट. तर क्लिअरली तर हेवीएस्ट स्पेलिंग हे राईट आहे, म्हणून हा वाला प्रश्न तुमचा, हा वाला जो ऑप्शन आहे तो राईट आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे दिलेलं आहे आता तुम्हाला काय करायचंय, जंबल वर्ड्स किंवा जंबल स्टेटमेंटला तुम्हाला काय करायचंय, सिक्वेन्स वाईज काय करायचं, अरेंज करायचं. आता क्लिअरली सर्वात पहिले सगळे स्टेटमेंट वाचून घ्यायचे. फॉर एक्झाम्पल द इन्फ्लुएंट फ्रॉम द मथुरा रिफायनरी अफेक्ट द मार्बल एक्सटर्नरीज ऑफ द Taj Mahal Agra. Thus, unless these deterrents are attended to, the tourism industry will not flourish. See, several factors have had a negative impact on arrival of visitor to India. And last, another example is that the beautiful beaches. हे तर another example आहे. म्हणजे हे मधीच असणार आहे. हे फर्स्ट असणार आहे का? अनदर एक्झाम्पल, हा फर्स्ट नसणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल वाला फर्स्ट नसणार आहे. जे जनरल आहे ते पहिले ठेवायचं असतं. जसं की सेव्हरल फॅक्टर हॅव हॅड नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन अरायव्हल ऑफ विजिटर टू इंडिया. खूप सारे असे फॅक्टर आहे जे विजिटर इंडियामध्ये येतात त्यांना नुकसान पोहोचवतात किंवा त्यांच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. ठीक आहे. हा आला पहिला आपला. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल खूप सारे असे फॅक्टर आहेत जे बाहेरून लोक येतात त्यांच्यावर इम्पॅक्ट करतात. तर फॉर एक्झाम्पल कोणता, इन्फ्लुएंट, म्हणजे हा 2 नंबरला येणार. फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएंट म्हणजे जे पण फ्रॉम द मथुरा रिफायनरी, जे धूर वगैरे आहे रिफायनरी मधून बाहेर निघतात ते ताजमहलच्या कलरला काय करतात, इम्पॅक्ट करतात. ताजमहलचा कलर बघा तुम्ही आज पूर्ण व्हाईट नाहीये, थोडा काळा झालेला आहे, कारण की आसपासचं जे पोल्युशन आहे, जे इन्फ्लुएंट आहे ते सगळं त्याला येऊन चिपकतंय, त्या मार्बलला इम्पॅक्ट करतंय. ठीक आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल दिलं, अजून एक एक्झाम्पल द्यायचं. इथं खाली दिलं अनदर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल दिलं त्यानंतर दुसरं एक्झाम्पल, म्हणजे थर्ड नंबरला. Another example is that the beautiful beaches in India are gradually turning into the rubbish dumps because of the garbage. हा दुसरा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. हा दुसरा प्रॉब्लेम आहे जो इम्पॅक्ट करतोय. त्यानंतर दस जेव्हा हा वर्ड येतोय म्हणजे तुम्ही काय करताय, बेसिकली कन्क्लुजन लिहिताय, कशाचं तरी कन्क्लुजन. मीन्स दस अनलेस दिस डेटरंट आर अटेंडेड टू द टुरिझम इंडस्ट्री विल नॉट फ्लरिश. जर तुम्ही हे 2 प्रॉब्लेमला अटेंड नाही केलं, मिनिंग सांगतोय, हे 2 प्रॉब्लेमला अटेंड नाही केलं तर टुरिझम इंडस्ट्री विल नॉट फ्लरिश. म्हणजे लोक बाहेरून येणारच नाही ना. एवढं आपल्या इकडे पोल्युशन एवढं होतंय की लोक येणारच नाही प्लेसेस बघायला, कारण की प्लेसेस ऑलरेडी काय झालेले आहेत, खराब झालेले आहेत, लाईक ताजमहल. ठीक आहे. तर आपलं सिक्वेन्स काय लागला, हा वाला बी वाला आलेला आहे फोर्थ मध्ये, राईट. म्हणजे पहिला सी, दुसरा ए, तिसरा डी आणि चौथा बी, म्हणजे पहिला आन्सर आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय आहे बेसिकली ट्रिक, स्टार्ट विथ द जनरल, एंड विथ द रिझल्ट. स्टार्ट म्हणजे अशी गोष्टी स्टार्ट होतं स्टेटमेंट कधी पण जे जनरल आहे, त्यानंतर मध्ये एक्झाम्पल दिले जातात, मग कन्क्लुजन दिलं जातं. तर कन्क्लुजन मध्ये असे दस, हाऊएव्हर असे वर्ड्स यूज केले जातात. ठीक आहे. तर दस म्हटलं की हे लास्टला असणार आहे. ओके. तर थोडेफार ट्रिक्स वगैरे यूज करून हे अशा टाईपचे प्रश्न सॉल्व्ह होतात. पुढे दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन आयडियम्स. ठीक आहे. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ द वॉटर. ठीक आहे. इथं मिनिंग आहे अनकम्फर्टेबल, ऑकवर्ड, पण ह्याला समजताना आपल्याला तुम्हाला कसं समजायचंय, टू बी लाईक अ फिश, है ना, फिश. इथं क्लिअरली काय दिलेलं आहे, फिश वर्ड दिलंय. टू बी लाईक अ फिश. फिश नीड वॉटर टू सर्व्हाइव्ह, बरोबर. फिशला काय लागतं, पाणी लागतं प्यायला. ओके. आउट ऑफ द वॉटर म्हणजे डिस्कम्फर्ट. फिशला प्यायला वॉटर म्हणजे सर्व्हायव्ह साठी वॉटर लागतं. ठीक आहे. पण त्याला आउट ऑफ द वॉटर ठेवलं, आउट ऑफ द वॉटर, जर माशाला आउट ऑफ द वॉटर पाण्याच्या बाहेर ठेवलं तर मासा काय अनकम्फर्टेबलच फील करेल ना, अनकम्फर्टेबलच तो काय करेल, फील करेल. म्हणजे इथं ऑकवर्ड फील करेल, अनहॅपी फील करेल, म्हणजे इथं क्लिअरली दिसतंय. हे तर झालं, हे रॉंग झालं, व्हेरी कम्फर्टेबल, इथं कम्फर्टेबल नाही फील करत आहे मासा. ठीक आहे. टू बी इन अ सेफ प्लेस नाहीये, थर्स्टी अँड ड्राय बिलकुल नाहीये, लॉजिकच लागत नाहीये. ह्याचा करेक्ट काय करतोय, त्याचं लॉजिक लागतोय. कारण की जर तुम्ही फिशला आउट ऑफ द वॉटर ठेवल्यावर तो अनहॅपीच होईल ना, माशाला पाण्याच्या बाहेर ठेवल्यावर तो ऑकवर्ड फील करणार, अनहॅपी फील करणार. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं याला सॉल्व्ह. जंबल ऑर्डर्स. ठीक आहे. इन इंडियन एलिफंट इज अ कल्चरल सिम्बॉल थ्रू आउट द एशिया. नीट वाचून घ्यायचं सर्वात पहिले, मागच्या मध्ये सांगितलंय तुम्हाला. व्हॉट इज बिकॉज द टायगर इज कॉल्ड एज अ नॅशनल एनिमल. ठीक आहे. इन इंडिया इट हॅज बीन चुजेस
as the national heritage animal. And last there are about 28,000 animals in India and 25% of them are in Karnataka. General काय येतं, the Indian elephant is a cultural symbol throughout the Asia. हे तुम्हाला सर्वात पहिलं बॉर्डर नंबरला येतं, इंट्रोड्युसिंग अ टायगर, है ना. इथं सर्वात पहिले टायगरला इथं तुम्हाला सांगण्यात आलंय की टायगरला इंट्रोड्यूस केलं की एशियामध्ये तो एक कल्चरल सिम्बॉल आहे. ठीक आहे, म्हणजे इंट्रोडक्शन हे म्हणजे फर्स्ट नंबरला येणार. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स. सी मध्ये बघा आता, इन इंडिया इट हॅज बीन चूजन ॲज अ नॅशनल हेरिटेज अॅनिमल, है ना. हा काय आहे, नॅशनल हेरिटेज अॅनिमल आहे, हा 2 नंबरला येणार. थर्ड बी बघा आता, दॅट इज बिकॉज द टायगर इज कॉल्ड ॲज अ नॅशनल अॅनिमल. हे रिझन दिलेलं त्यांनी. ओके, हे रिझन दिलं, या 2 स्टेटमेंटचं हे रिझन आहे, म्हणजे थर्ड नंबरला. and there are about 28,000 elephant tiger पाहिजे, आय थिंक टायगर इन इंडिया अँड 25% ऑफ देम इन कर्नाटका. ठीक आहे, तर ए बी, ओके, ए पहिला येणार, मग सी, मग बी, डी म्हणजे थर्ड वाला ऑप्शन. ठीक आहे, थोडं लॉजिक लावून हे प्रश्न काय होतात, सॉल्व्ह होऊन जातात. 13 सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता हे काय करायचं इथं, हॅव यू एव्हर सीन रेनबो, हॅव यू एव्हर सीन रेनबो. ओके, रेनबो काय आहे इथं, क्लिअरली हा आहे काउंटेबल. रेनबोला आपण काय करू शकतो, मोजू शकतो, काउंटेबल रेनबो, है ना. आता हे कधी कळणार तुम्हाला, काउंटेबल अनकाउंटेबल नाउन्स कोणते आहेत. जर तुम्ही तो लेक्चर पूर्ण पासाल, त्याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच लाईक खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यात आलेला आहे, नाउनला डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यात आलेला आहे. ते तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहाल तर तुम्हाला काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्स काय आहे ते कळतात. जर काउंटेबल नाउन्स आला, फर्स्ट टाइम मेन्शन ए. ठीक आहे, काउंटेबल नाउनच्या समोर आपण ए यूज करतो. एन का तिथं होत नाहीये, कारण की वॉवेल वगैरे नाहीये. एन आपण केव्हा यूज करतो, जेव्हा तिथं वॉवेल वगैरे येतात. ठीक आहे, आणि इथं वॉवेल वगैरे नाहीये, आर हा वॉवेल नाहीये. ठीक आहे, त्यानंतर नो आर्टिकल, हा ग्रॅमॅटिकली रॉंग आहे, हे नसूच शकतं. ठीक आहे, वनचा तर काय संबंध नाही. हॅव यू एव्हर सीन वन रेनबो, ठीक आहे, ह्याचं काय ग्रॅमॅटिकली ते बरोबर लागत नाहीये. ओके, तर राईट ऑप्शन आहे रेनबो. रेनबो हा काउंटेबल नाउन आहे, त्यास काउंटेबल नाउन असेल तर आपण ए यूज करतो. ओके, त्याच्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ओके, ह्याच्यामध्ये पण आपल्याला सेमच करायचंय. नवीन इज इन माय क्लास डॅश डॅश इन अ डिफरंट सेक्शन. ओके, आता ह्याच्यामध्ये खूप सारे वर्ड दिलेत. आय थिंक इथं 2 स्टेटमेंट आलेले आहेत. ओके, नवीन इज इन माय क्लास डॅश डॅश इन अ डिफरंट सेक्शन. ओके, जर आता इफ हा जर आपण यूज केला तिथं, इफ, तर ग्रॅमॅटिकली ते बरोबर वाटतच नाही आहे. अँड आपण केव्हा यूज करतो, जेव्हा आपण 2 स्टेटमेंटला ऍडिशन करतो. हे सगळं शिकवलंय हा मित्रांनो, हे सगळं कोर्समध्ये झालेलं आहे आपलं. 2 स्टेटमेंट जेव्हा जोडतो त्या टायमाला आपण अँड यूज करतो. ओके, सो हा आपण कधी यूज करतो, रिझल्ट असेल तर. सो दिस, सो दिस, है ना. म्हणजे तुम्ही अभ्यास नाही केला म्हणून तुम्ही फेल झाला, सो दॅट्स वाय यू फेल. ठीक आहे, तर आपण रिझल्ट सांगताना सो यूज करतो. इथं रिझल्ट सांगत नाहीये तर सो नाही होणार. ठीक आहे, ऍड होणार नाही, कारण की ऍडिशन नाही करते आपण. ओके, ऍड नाही करते 2 स्टेटमेंटला, तर राहतो बट. बट हा काय असणार आहे तुमचा 100% काय असणार आहे, राईट असणार आहे. ठीक आहे, नवीन इन इज माय क्लास बट इन अ डिफरंट सेक्शन. आता क्लिअरली तिथं काय दिसतंय, विजिबल वाटतंय, आणि स्टेटमेंट पण काय वाटतं, एकदम ग्रॅमॅटिकली परफेक्ट वाटतंय बोलताना, राईट. तर बट हा काय इथं बरोबर आन्सर. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स. आता सिनोनिम्स दिलेलं आहे. ट्रँक्विल, ट्रँक्विलचं क्लिअर मिनिंग असतं पीसफुल, हे माहिती पाहिजे तुम्हाला. आणि जर पीसफुल त्याचा अर्थ आहे तर सॉफ्ट रॉंग होऊन जातो, डिफिकल्ट रॉंग होऊन जातो, है ना, ते अँटोनिम्स मध्ये येऊन जाते. हार्ड असू शकते, सॉफ्ट सॉरी काम म्हणजे पीसफुल, काम माइंडेड म्हणजे पीसफुल माइंडेड. मित्रांनो, हे सगळे प्रश्न आहेत आपले पीवायक्यूज. हे इथंच थांबणार नाही आपण, ह्याच्या पलीकडे जाऊन अजून पीवायक्यूज आपण एक्सप्लेन करणार आहोत. आणि त्यासोबतच 4-5 प्रत्येक टॉपिक वाईज जाऊ आपण, किंवा मिक्स ऑफ टॉपिक ठेवू ज्याच्यावर पीवायक्यू आलेले आहेत, आणि जास्तीत जास्त पीवायक्यू आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. राईट, आपला ऍप आहे रविराज देसाई नावाचा, तो ऍप तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये आपण वनरक्षकचा कोर्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये डिस्काउंट सुद्धा चालू आहे सध्या. तर तो कोर्स तुम्ही काय करा, तो कोर्स घ्या. म्हणजे जे पण टॉपिक आता मी तुम्हाला इथं मध्ये सांगितले, काउंटेबल नाउन्स किंवा काही ट्रिक्स आहेत, काही गोल्डन रूल्स आहेत इंग्लिशचे, ते सगळे गोल्डन रूल्स वगैरे आपण त्या
कोर्समध्ये दिलेले आहेत. इच टॉपिक विथ डिटेल एक्सप्लेनेशन आपण मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहेत. तर तुम्ही तो कोर्स घ्या आणि वनरक्षक बनण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण करा. अजून PYQ इथं येतीलच, अजून व्हिडिओ पुढे येणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो.